हर हर महादेव मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजचा ब्लॉग आपण सुरुवात करीत आहोत. तर आजच्या ब्लॉगला तुम्ही अजिबात पाहण्यासाठी विसरू नका. तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा. चल करूया आता आजच्या ब्लॉगला सुरुवात. एवढ्या लवकर थोडं जेवायला लवकर नाही मग थोड्या वेळाने थोड्या वेळाने ब्लेस केला मी असंच केला बाप्पा ब्लेस आकाच्या याने ते नाही काय माहिती काय दिसलं असेल माझं काय म्हणणं वडत असते. काय टाकलं भिजायला टाकलं त्यासाठी टाकला भिजायला. आज उपवास आहे ना मला उपवास आहे आम्हाला दोघींना. कायचा उपवास? आता पंचमी नाही का उद्या मग नागोबाचा उपवास असतो का? आपण नाही जायचं. कुठं जायचं? चल 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 कृष्णा चल. काय बघ ना कुठे पाय केला पाय काय केलं हा राहायला गुढी उभा तबा काही का पुढं पाय टाकायला पडतो. तुझ्या घरात बघ घरात असते तिकडे घरात नाही असते. बघ जाऊ ऐका तू कम घाबरे तू कवा त्याच्यामुळे घाबरतो त्याच्यामुळे घाबरतो. तो बघितलं तू याचं
बघू चोर हा मी आलो तरी तुम्हाला आवाज यायला असं का मी वापरायला केलं की आलं हम्म. बाळाच्या खाली कसं लपवतात बापू तुमच्या असं आहे का हा हं. पप्पा म्हणलं पप्पा आला लगे देवान खाली देव दरवाजा खाली लपला असं आहे का बघितलं तुम्ही मी प्लेन मोठून आलो तर तुम्ही उठले बघितलं मग पाला झाडकोनी बोल हम्म. म्हणजे तुम्ही मोठा नव्हता ना तेव्हा काय केलं त्याने हां काय केलं सांगू का तेव्हा तो आला असं दादा लपला आणि हळदी कुंकू अगरबत्ती मग एवढं काय केलं तुम्ही काय केलं धडक पुरक केला आणि बाहेर शिरला. धडक मग घरातून धडक माग एवढं जास्त ना त्याला वाटलं बरोबर एखादा असं हम्म. असं बघतोय आणि काय केलं तुम्ही डबकून उठला हां आणि काय केलं त्याने भोंगात पळाला पाण्यातच पळून गेला गेला आणि पळून. एका आतमध्ये शिरला आणि मग बाहेर निघाला हा. मग असं बघितलं आधी. कोणाकडं तुझ्याकडं आहे हा कसा तसं वळून कसं सांगू का हम्म. असं बघतोय आणि एक दिवस काय झालं पंकजाकडून कसं बघतोय कोण हावशे वय चोर त्यो आमच्या बी चोर ना तू चोर आहे का हौशे कसं बघतो बायकोला हौशा हं. आणि हौशा कसं चालतं हं. तसं तसं चालत होय? हं. बच्चा झालो नांटो हं. आणि जातो परत किलो टाके लेक्चर बच्चा मुझे खाने को कुत्ते ने मी देतच नाही हं. आणि चोर काय म्हणला आपलं ते कोण होतं निघाला आपल्या माल्यातला आपल्या मळ्यातला हा त्या दिवशी आपण घर नाही का बघितलं चोराचं हा भाली एवढी म्हैस होती ना भाड्या बाहेर वय भायल बाहेर म्हैस होती होय? हा भाड्या एवढी एवढी होती हा भाल्या एवढी होती हां आणि काय कर मी तिच्याकडे जातात तुम्ही इकडं वळीदा हा. मी तिच्याकडे जातात तुम्ही इकडं वळीदा मला वाटलं शिमेक्षेचे काय हां ते बाई आणि मी त्याला झोकात थुकून आवाज आला असं का आपण धरून त्याला काय त्या बच्चांनी काढून हाणायचं त्यात म्हणजे असं तसं आपण मग गेलो असतो निघली गेलो असतो आणि तुम्ही काय केलं तर एक तलवार काढून ठेवायची तलवार आमची इथं चोला आठा काय हां तुमची तर चोर आला काय आम्ही म्हणलं पोलिसात फोन करतो पोलीस इकडे आमच्या इथं चोर आला होता बंदूक घेऊन नसतं तलवार आणा नाही तलवारी नका आणू गेली तिकडे वारुळाला आज नागपंचमी आहे आज महिलांचं दर्शन घेत असतात महिला नागपंचमी आता उद्या आहे आणि आज त्यांचा उपवास असतो महिलांचा तर ते आज गेली ते वारूळ पूजित असतात तिथे गेली आहे ती तर चला आता आपण तिथली शूटिंग घेऊ थोडी मी आणि रणवीर चालू आहेत दोघं आम्ही चला दाखवतो तुम्हाला पाहू शकता मित्रांनो तुम्ही मोनिका आता वारुळाला आली आहे दर्शन घेण्यासाठी नागपंचमी आहे आणि नागपंचमी असल्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास असतो महिलांचा त्यामुळे ती आज वारूळ पुंजण्यासाठी आली इथे
ते पाहू शकताय तुम्ही. याचं महत्त्व आहे. महत्त्व सांगता येईन का तुला? वारुळाचं महत्त्व काय आहे ते? मग कसं काय आली होती पाया पडायला? उपवास आहे ना, हां, त्यामुळे मग यावं दर्शन. पण ते महत्त्व बी पाहिजे ना, कशामुळे येतात, उपवास कशामुळे धरतात काय? बरं. गरबा बांधव धागा हातात आणि पाया पडल्यानंतर हातामध्ये आपण जो जो असतो दोरा असतो तो धागा आपण हातामध्ये बांधित असतो आणि त्याचं शास्त्र आहे, हातामध्ये धागा बांधावा लागतो. ते वारुळ दिसतंय तुम्हाला. वारुळाची पूजा केली आहे. वारुळा हळदी कुंकू वाहून अगरबत्ती लावून वारुळाचं दर्शन घेतलं आहे. चप्पल घालून नसतं जावं लागत रणवीरवर. देवबाप्पा असतो त्या. वारुळाचं दर्शन घेतलं आणि आता आपल्याला वारुळाचं दर्शन झालं आहे. आज महिलांचा जो उपवास असतो आणि रणवीरचं काम चालू आहे साखर आणि शेंगदाणे खायचं. देवासाठी आणलं आणि त्यांनीच खाऊन घेतलं आहे. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, शेंगदाणे आणि साखर हा देवाचा प्रसाद आहे नागोबाचा. उद्या बांधायला तुम्हाला उद्या का? उद्या बांधायचा असतो. एवढी साखर नको खाऊ. एवढी खाऊ नको. थोडा मोठा तोडायचा ना मग. बारीक एवढा तोडीला मोठा तोडायचा. दुसरा की लांबट मोठा की नाही एवढं पुरत आहे, पण मला माझं बांधता नाही येत. तू लांबट घेतली येत नाही का बांधता? हां, जमत नाहीत काय होतं दाताने ओढावून बांधायचं. दात नको लागावं लागेल. तसं काय नसतं. घरी घरी गेल्या बांध. अरे बा एवढी साखर नको खाऊ. एवढी साखर खातीत का रणवीर? पाहू शकता मित्रांनो, साखर रणवीरनी सगळी खाऊन घेतली प्रसाद आणलेला. दुसऱ्यांसाठी राहून तीन जरा. ठीक आहे, चल आता बस, आता तेवढी राहून दे. पाया पड देऊ बाप्पाच्या. अगरबत्ती लागलंच नाही तो. कसं काय? वाऱ्याने इजली असतील. राहून दे. लागल्या होत्या पण ते इजल्या कसं काय
वाऱ्याने जातात. झालं आता वरवाची पूजा करून आता आम्ही चालू आहेत घरी. चला. हळूच तर रणवीर पडशील. असे हात जोड. चला. काय हे आमची बफेलो आहे मित्रांनो. काय थांब, तुला पाणी पाहिजे थोड्या वेळाने, थांब. कसं वाटला आमचा व्हिडिओ ब्लॉग आजचा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा आणि शेअर करा. तर चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.